सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा बसवून प्रवेशद्वारास त्यांचे नाव द्यावे अशी मागणी शिंदे सेनेचे सामाजिक न्याय विभाग प्रदेश समन्वयक आनंद लोंढे यांनी केली आहे। या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देऊन निदर्शने केली आहे। यावेळी येत्या 15 दिवसात मागणी मंजूर करून त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही तर 3 नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। 1950 या सालापासून एकविरादेवी मंदिर परिसरामध्ये संत गाडगे महाराज यांचा एक मठ आहे। याचा इतिहास असा आहे की गाडगे महाराज हयात असताना या मठाला 2 दिवस राहूनही गेले होते। त्या दिवसापासून तर आजपर्यंत या मठाला महानगरपालिका, तेव्हाची नगर परिषद असेल, त्याच्यानंतर तेव्हाचं प्रशासन असेल, यांनी सातबारा दिलेला नाही आहे। ती जागा अजूनही अतिक्रमित म्हणून दाखवण्यात येतात। राष्ट्रसंत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ संस्थेमार्फत गेली अनेक वर्ष 1986 पासून त्या जागेला सातबारा देण्यात यावा म्हणून सातत्याने मागणी होत आली। वेगवेगळे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केला। आमची ज्यावेळेस भेट झाली तर आम्ही सांगितलं की याच्या संदर्भात आपण एक मोठा मार्ग काढू। तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना या संदर्भातलं निवेदन दिलं की 2011च्या आधीच्या सर्व झोपडपट्ट्या किंवा जे अतिक्रमण आहेत ते नियमाकुल करण्याचं शासनाचे नियम आहेत आणि ऑलरेडी हा मठ 1950 पासून अस्तित्वात आहे। 1986 पासूनचे त्याचे सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत। याला तात्काळ पद्धतीने तुम्ही सातबारा देण्यात यावे आणि शासनाच्या विविध योजना असतात त्या तात्काळ बांधणीसाठी असतील, इतर गोष्टी असतील, सभागृहासाठी ते देण्यात यावे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, गाडगे महाराजांचा जो पुतळा आहे तो गेली अनेक वर्ष प्रलंबित मागणी ती महानगरपालिकेकडे आहे। तिची पण आमची मागणी आहे की महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं नाव देऊन त्यांच्या त्या आवारामध्ये गाडगे महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा। ह्या मागण्या जर पूर्ण आमच्या झाल्या नाहीत, त्यातल्या त्या 2012च्या धुळे शहरातील ज्याही झोपडपट्ट्या आहेत त्या नियमाकुल करून त्यांचा सातबारा देण्यात यावा अशी पण आमची एक मागणी आहे। कालच कळालं की खासदार मॅडमांनी या संदर्भातलं निवेदन दिलं। आम्हाला आनंद झाला, पण ते देवपूर पुरता मर्यादित राहिला। खासदार त्या पूर्ण धुळे लोकसभेचे आहेत, तर त्यांनी पूर्ण शहराचा भाग घ्यायला पाहिजे होता याच्यासाठी। तर आमच्या ह्या मागण्या आहेत, ह्या मागण्या जर आमच्या मंजूर झाल्या नाहीत तर 3 नोव्हेंबर 2025 पासून आम्ही प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार आहोत। ही आम्ही सर्व बांधवांकडून आमची मागणी आहे।